नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मार्च हप्ता वाटप संदर्भात। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं देखील गरजेचं आहे। त्याचबरोबर छोटीशी सूचना, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया मार्च हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती। मार्च हप्ता वाटप कधी होणार ही माहिती जाणून घेण्यापूर्वी लाभार्थ्यांना अतिशय महत्त्वाची सूचना आहे। पहा, मार्च महिन्या अखेरपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी अतिशय तातडीने, गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे, KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, अन्यथा तुमचे 2026 पासूनचे अनुदान बंद करण्यात येईल। अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत लाभार्थ्यांना। पहा, गेले 3-4 महिने बऱ्याच लाभार्थ्यांना वेळेवर पैसे जमा होत नाहीत आणि याचं महत्त्वाचं कारण काय आहे की तुमची KYCची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। त्यामुळे काय झालेलं आहे, तुम्हाला थेट योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे। ज्या लाभार्थ्यांना अशा पद्धतीच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे त्यांना महत्त्वाची सूचना आहे। पहा, तुम्ही परत फॉर्म भरू शकता, पण ज्या लाभार्थ्यांनी आणखीन KYC केलेली नाही, ज्यांची KYC बाकी आहे, अशा लाभार्थ्यांना सूचना आहे, लवकरात लवकर KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 2026मध्ये अनुदान जर अनुदान वाढ झाली तर त्याचासुद्धा लाभ मिळेल आणि चालू पेन्शन योजनेचासुद्धा लाभ देण्यात येईल। तर पहा, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत म्हणजेच कोणत्या योजनेअंतर्गत, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्या योजनेमध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश आहे, ज्या योजनेमध्ये वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे, विधवा महिला भगिनींचा समावेश आहे, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवानिवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी आता मार्च हप्ता कधी जमा होणार या संदर्भातला प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि आपल्याला अशी माहिती मिळालेली होती अगोदर की मार्चचा हप्ता लवकर जमा होणार आहे, पण तसं झालं नाही। अपेक्षा होती फेब्रुवारीमध्ये हा हप्ता जमा होईल। जर तुम्ही या महिन्याचा हप्ता पुढच्यामध्ये देत असाल तर पुढच्या महिन्याचा हप्ता अगोदर द्यायला काहीच हरकत नव्हती। पहा, परंतु वारंवार तीच माहिती, तेच मुद्दे सांगण्यात काहीही अर्थ नाही। आता फेब्रुवारी संपलेला आहे, मार्च सुरू आहे। मार्चच्या 5 ते 6 तारखेला मार्चचा हप्ता वाटप होणार अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळालेली होती। मग खरंच हा हप्ता 5 ते 6 तारखेला जमा होणार आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तुमच्या माहितीस्तव तर सांगते, 5 तारखेला म्हणजे जर उद्या हा हप्ता यायला सुरुवात होणार असेल तर आज संध्याकाळपर्यंत पोर्टलवरती मेसेज यायला पाहिजे आणि त्याही अगोदर निधी मंजूर व्हायला पाहिजे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून। कारण तुम्हाला माहीत आहे, मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अगोदर नोटिफिकेशन टाकण्यात आलेलं होतं की हप्ता ज्या तारखेला जमा होणार आहे ते नोटिफिकेशन लगेच काढून टाकण्यात आलं। आणि त्याचं महत्त्वाचं कारण काय होतं, तर ते कारण असं होतं की फेब्रुवारीचा हप्ता वाटप संदर्भातला जो निधी आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला नव्हता। दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पहा, आता दिव्यांग बांधवांना या महिन्यापासून नाही तर पुढच्या महिन्यापासून सेपरेट हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे। परंतु मार्चचा जो हप्ता आहे तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे वेगवेगळे लाभार्थी आहेत, मग विधवा महिला असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांसोबतच दिव्यांग बांधवांना सुद्धा मार्चचा हप्ता यांच्यासोबतच मिळणार आहे। पण इथून पुढे म्हणजेच एप्रिल महिन्यापासून दिव्यांग बांधवांचा जो हप्ता आहे तो दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या इतर लाभार्थ्यांचा हप्ता हा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत वितरित केला जाणार आहे। हे 2 मुद्दे क्लिअर झाले असतील। पण आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे, मागच्या महिन्यामध्ये निधी मंजूर झाला नव्हता, त्यामुळे नोटिफिकेशन काढून घेण्यात आलेलं होतं। आणि जर आता उद्या 5 ते 6 तारखेला जर वितरण होणार असेल तर आज संध्याकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पोर्टलवर मेसेज हा यायलाच पाहिजे आणि त्याही अगोदर निधी हा मंजूर व्हायलाच पाहिजे। जर मेसेज आला, निधी मंजूर नसेल तर नोटिफिकेशन काढून टाकण्यात येईल, पुन्हा नवीन तारीख देण्यात येईल। तसं होऊ नये यासाठी काय गरजेचं आहे, निधी मंजूर
चा शासन निर्णय किंवा निधी मंजूर झाला पाहिजे आणि त्यानंतर मग पोर्टलवर मेसेज येणं गरजेचं आहे. पण सद्यस्थितीला अशा पद्धतीची कुठल्याही हालचाली, कुठलीही प्रोसेस सुरू होताना आपल्याला दिसत नाही. कारण सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उद्या म्हणजे परवा 6 तारखेला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. बजेट मांडलं जाणार आहे 2026-27 या वर्षासाठी. आता या सर्व पार्श्वभूमीवर, या सर्व गोंधळाच्या परिस्थितीमध्ये मार्च महिन्याचा हप्ता 6 तारखेला मिळेल का, हा एक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिकच आहे. खरंच वाटतं का तुम्हाला 6 तारखेला पैसे जमा होतील का? मला तर वाटत नाही की 6 तारखेला पैसे जमा होतील. कारण काय स्पष्ट आहे की अर्थसंकल्प त्या दिवशी सादर होत आहे. जर पैसे आले तर खूप चांगली गोष्ट असणार आहे, पण पैसे येण्याची शक्यता देखील खूप कमी आहे. शक्यता नाकारता येत नाही. पहा, पैसे येतात की नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. जर शासन निर्णय आला, शासन निर्णय ते 2-3 महिने झालं येतच नाही, पण शासन निर्णय येऊन निधी मंजूर होऊन त्यामध्ये मेसेज पडला तर 100% 6 तारखेला हप्ता वितरण केलं जाईल. पण माझ्या माहितीस्तर तर एवढा सर्व गोंधळ सुरू असताना अर्थसंकल्प, संपूर्ण महाराष्ट्राचं बजेट सादर होणार आहे 6 तारखेला. सर्व योजनांचा निधी त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. आणि या सर्व गोंधळामध्ये जर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा आपल्या या सर्व लाभार्थ्यांचा म्हणजे काय तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा हप्ता वेळेवर जमा झाला तर अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. खूप मोठा हा निर्णय असणार आहे. पाहू आता 6 तारखेला हप्ता येतो की नाही. पहा, लाभार्थ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे की मार्चचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे. पण पहा, 5 ते 6 तारखेला हप्ता वितरणाची शक्यता खूप कमी आहे. हप्ता जर आला तर चांगली गोष्ट असणार आहे आणि मी देखील तुम्हाला कळवणार आहे. मेसेज पडला की सांगणार आहे तुम्हाला.